आता खरं तर ही योजना सुरू होत असताना खरंच त्या लाडक्या बहिणींपर्यंत लाभ पोहोचतो का हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पुन्हा योजनेवर टीका टिप्पणी केली तर आम्ही या योजनेच्या विरोधात आहे असं म्हणून मिळाले पाहिजे पैसे 1,500 काय आणखी जास्त मिळाले पाहिजे. परंतु नीट सर्वांना हे पैसे मिळाले पाहिजे आणि सरकारने हेही म्हणू नये की जसं की आमच्या घरातून आमच्या खिशातून देतोय, जनतेच्या टॅक्समधूनच हा पैसा दिला जातो, हेही सरकारने लक्षात ठेवावं. महिलांनी आम्हाला मतं न दिल्यास डिसेंबरमध्ये आम्ही त्यांच्या योजनेतून नाव काढून टाकू असं पुन्हा एकदा महेश शिंदे जे साताऱ्याचे आमदार आहेत शिंदे गटाचे ते पुन्हा मला असं वाटतं या निवडणुकीनंतर त्यांची कोणती सत्ता राहणार नाही, त्यामुळं नाव काढायचा न काढायचा त्यांचा संबंधच येणार नाही. सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे आणि या माता भगिनींना फक्त लाडकी बहीण नव्हे तर याच्यापेक्षा मजबूतीनं चांगल्या योजना या माता बहिणीपर्यंत आम्ही पोहोचवू आणि अशा योजना तयार करून जनतेपर्यंत माता भगिनीपर्यंत पोहोचवू. सर, समर्जित घाटगे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यावरून आता अजित पवार गटाने त्यांच्यावर टीका केली की भाजप चालत नाही पण भाजपचे नेते चालतात. मला असं वाटतं समर्जित घाटगे काय भाजपचे ओरिजिनल नेते नाही आहेत. समर्जित घाटगे आत्ता भारतीय जनता पार्टीत गेलेले होते आणि त्यांची काय स्थिती आहे, तेच भाजपला काय काय शिव्या देत होते, कमलाबाई म्हणत होते, मंत्र्यावर टीका करत होते. आता कसा भाजप चालतो, ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला भाजपने, ट्रकभर पुरावे देणार म्हटले होते देवेंद्र फडणवीस, ते कसे चालतात अजितदादांना त्याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. अजित पवार आल्याचा आम्हाला फटका बसला नाही तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला जो धोका दिला त्याचा आम्हाला फटका बसला असं रावसाहेब दानवे पाटील म्हणले भाजपचे नेते. उद्धव साहेबांनी काय धोका तर या भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे. धोका भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला दिलेला आहे. जे कबूल केलं होतं शिवसेना प्रमुखांच्या स्वतःच्या जी खोली आहे जी पवित्र आहे या ठिकाणचं दिलेला शब्द त्यांनी तोडलेला आहे. त्यामुळे धोकेबाज तर भारतीय जनता पार्टी आहे. सर, सध्या एसटी गणेशोत्सव उद्या काही दिवसांवर आहे आणि एसटीचं आंदोलन पेटलेलं आहे. जवळपास 50% बसेस आज आगारातच होत्या आणि आता उद्या इतर खोत आहेत आणि बाकीचे पण आंदोलनावर उतरणार आहेत. सरकार कुठेतरी अपयशी ठरते. मग या सरकारने एसटीला काही शब्द दिले होते. या सरकारमध्ये असलेले सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी काही मागण्या ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस केलं होतं. आता त्यांचं सरकार आलेलं, या मागण्या पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. याच सरकारने सदावर्तेसारख्या एका विध्वंस करणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून एसटीच्या कामगारांचा संप घडवून आणला होता. मला वाटतं या सरकारने शब्दसुद्धा दिलेला होता एसटी कामगारांना काही बाबतीत, तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तो करावा अशा प्रकारची विनंती आव्हान या सरकारला आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यामध्ये विलिनीकरण करू असं पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, प्रवीण दरेकर म्हणायचे. जवळपास 1 वर्षाहून अधिक कालावधी सरकार येऊन झालेला आहे, अजून देखील नाहीये. पण गणेशोत्सवाच्या अगोदर त्यांची जे एसटी कर्मचारी आहेत ते विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. विलिनीकरण तर फार लांब आहे, त्यांचं नियमित वेतन सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हेच पडळकर, हेच सदाभाऊ खोत, हेच सदावर्ते त्यावेळेस ज्या बांगा देत होते आता कुठे शेपट घातले यांनी. आता या प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी. उदय सामंत भाजपच्या चिन्हावर लढतील रत्नागिरीमध्ये विधानसभा असं राजन साळवी म्हटलं. मला नाही माहिती या विषयाचं. सर, सदावर्ते आता आरोप लावतात की हे जे आंदोलन एसटीचं सुरू आहे ते भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव शरद पवार यांचं पुरस्कृत आंदोलन आहे. आमचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. हे आंदोलन मला वाटतं त्यांच्या ज्या संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, त्यांच्यात 15-16 त्या सगळ्यांनी पुकारलेला आहे. आणि या संघटनांना शब्द या आताच्या सरकारने दिलेला आहे. सदावर्तींची संघटना होती, पूर्ण फुटली, काही राहिले नाही. त्या संघटनेत बँक घेतली चालवायला, ती बुडवली आणि डुबवली. आम्ही या आंदोलनात सहभागी नाही, परंतु या आंदोलनाला आमचा नैतिक पाठिंबा आहे. अजितदादांचा पक्ष त्या विधानसभेमध्ये 60 ते 65 जागा लढेल असं त्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. कसं वाटतंय, कारण की 3 पक्ष आहेत, 3 पक्षामध्ये कोण किती जागा लढेल याविषयी अजून हे नाही, परंतु चढाओढ जी आहे ती त्यांच्याच जागांविषयी दिसते. मग ज्या जागा आहेत अजितदादाच्या 50-60 जागा ती लढतील ना, त्याला कसे काय नाकारतील भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी तेवढ्या जागा सोडाव्याच लागतील अजितदादांना.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा थंड्या पक्षात गेलेली आहे. तर गणेश उत्सवानंतर सुरू होईल का मग पितृपक्षानंतरच चर्चा सुरू होती? मीडियाला काय माहिती आमची चर्चा चालू आहे का नाही चालू आहे. तुमच्या समोर चर्चा करणार का आम्ही बसलेलो आहे. आता हे जागा याला, ते जागा त्याला आम्ही देतो आणि सांगायचं का? चालू आहे आमचं. जवळपास 80% 90% काम पूर्ण झालेलं आहे. तर नितेश राणे गेल्या किती दिवसापासून आरोप लावत आहेत की दंगली महाराष्ट्रात कोणाला तरी घडवायचे आहेत, जे काही सध्याचं राजकारण सुरू आहे. मात्र त्यावरून सुनील तटकरे यांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली आहे. आता नितेश राणे वल्गर भाषा करतात. त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी कोणी असं मला मुळीच वाटत नाही. आणि नितेश राणेंचं कोण सगळे हलक्यात घेतात. नितेश राणेंचं कोण सिरियसली घेतं भाषण वगैरे काय बोलतात ते. काल सर राणे बोललेले की निशा साले प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी 2दा त्यांना फोन वगैरे केलेले. काय वाटतं का? तसे वाटतं की हे पण सरकारने SIT जाहीर केलेली, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे. उगाच तेच कळी जी शिळीकडे याला नेहमी उत आणण्याला काही अर्थ नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.